नमस्ते मुलांनो. तर आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 11वं जे आहे गुणोत्तर व प्रमाण याच्यावर आधारित आपण काही प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत मुलांनो. मागील भागामध्ये आपला अभ्यास सराव झालेला आहे. आता आज आपण बघणार आहोत प्रश्न आणि उत्तरे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे मुलांनो? पहिला प्रश्न आहे एकमान पद्धत म्हणजे काय? तर मुलांनो, एकमान पद्धत काय असते हे आपण अभ्यासामध्ये शिकलेलोच आहोत गुणोत्तर व प्रमाणच्या. तर बघूया, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे यालाच एकमान पद्धत म्हणतात. तर बघूया, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे. या उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो मुलांनो? एकमान पद्धत म्हणतो. तर आता दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न बघा, 14 खुर्च्यांची किंमत किती आहे? रुपये 5,992 आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? या उदाहरणाचे गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण लिहायचे आहे. तर बघा, इथे आपल्याला काय दिलेलं आहे मुलांनो? आपल्याला इथे 14 खुर्च्यांची जी किंमत आहे ती दिलेली आहे 5,992 रुपये दिलेली आहे आणि 12 खुर्च्यांची आपल्याला 12 खुर्च्यांची किंमत किती द्यावी लागेल हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण बघा, समजा 12 खुर्च्यांसाठी द्यावी लागणारी किंमत आपण x मानूया. समजा 12 खुर्च्यांसाठी x रुपये द्यावे लागतील. x रुपये मानू. ठीक आहे. तर आपण काय म्हटलेलं आहे? 12 खुर्च्यांसाठी आपण जी द्यावी लागणारी किंमत आहे ती 12 रुपये मानलेली आहे. ती x मानलेली आहे. तर आता 14 खुर्च्यांसाठी 5,990. तर याच्यावरून बघा समीकरण कसं बनेल आपलं? 5,992 छेदामध्ये 14 खुर्च्यांची किंमत आहे बरोबर. इथे काय येईल मुलांनो? जी किंमत कोणती आहे? आपण x पकडली आहे म्हणून इथे x लिहूया आणि छेदामध्ये 12 खुर्च्यांची किंमत आहे. आता बघा, हे समीकरण सोडवूया आपण आणि मग आपल्याला उत्तर येईल. आपण काय करूया, याचा तिरकस गुणाकार होईल मुलांनो. इथे होईल 5,992 गुणिला 12. इथे x बरोबर काय होईल? 5,992 गुणिला 12 आणि भागिला 14. हे आपलं उत्तर येणार आहे मुलांनो. म्हणजे बघा, हे कसं आलं होतं? आपण याचा तिरकस गुणाकार केला तर काय आलं? 5,000 तिरकस गुणाकार केल्यावर आपला आहे इथे 5,992 गुणिला 12 बरोबर 14 गुणिला x म्हणजे 14x आलेलं होतं. म्हणून मग आपण लिहिलेलं आहे. म्हणून x बरोबर आपण हे केलेलं आहे. तर बघा मुलांनो, आता याचा गुणाकार सांगा मला काय येईल? चला वहीमध्ये सोडवा पटापट. 5,992 ला आपण 12 ने गुणूया. तर बघा, इथे 12चा फाडा आपल्याला येतो. व्हेरी गुड. 12 दुने 24. 24 ची आपण इथे 4 लिहूया मुलांनो आणि इथे हातचे 2 देऊया. मग 12 किती होईल मुलांनो? 12 108 होते. 108 मध्ये आपण 2 टाकूया. हातचे जे 2 होते ते टाकूया. म्हणजे इथे 8 आणि 9 10चा 0, हातचाला 1 म्हणजे 111 आलेला आहे मुलांनो. इथे आपण 0 लिहूया. 11 इथे हातचे देऊया. मग पुन्हा 12चा फाडा 9 वेळेस म्हणूया. 12 108. मग जे 108 आले त्याच्यामध्ये हातचे किती मिळवायचे? अगदी बरोबर 11 मिळवूया. म्हणजे उत्तर आलेलं आहे 119 उत्तर आलेलं आहे. मग इथे आपण 9 लिहूया आणि हातचे 11 पुन्हा इथे वर देऊया. बघा, आता 12 पंचे 60 होईल. 60 मध्ये मग आपल्याला
60 मध्ये आपल्याला काय मिळवायचे, 11 मिळवायचे आहे, तर उत्तर येईल 71. म्हणजेच आपण ह्या दोन संख्येचा गुणाकार केला. 5992 ला आपण 12 ने गुणल्यावर आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो, ते उत्तर आपण लिहूया. इथे जागा कमी असल्यामुळे मी इरेज करते. आपलं उत्तर आलेलं आहे 71,904. आपण डायरेक्ट उत्तर लिहूया मुलांनो. उत्तर आहे 71. यांचा जो गुणाकार केला म्हणजेच बघा ह्या दोन संख्येचा आपण जो गुणाकार केला होता, तर गुणाकार केल्यावर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते काय मिळालेलं आहे, 71,904 मिळालेलं आहे. आणि याला आपल्याला आता 14 ने भागायचं आहे. याला आपण काय करूया मुलांनो, 14 ने भागूया. तर बघा 14 ने भागाल तेव्हा आपल्याला x ची किंमत मिळेल. आणि x म्हणजेच काय आहे, x हे आपण 12 खुर्च्यासाठी लागणारे रुपये आहे. तर बघा आता मुलांनो याला आपण भागूया. तर बघा 14चा फाडा बघा, 14चा फाडा येते का तुम्हाला, बघा 14च्या फाडामध्ये 14 दूने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70 येते. म्हणून इथे 14 पंचे 70 आपण लिहिलेलं आहे मुलांनो. मग इथे 1 वाचणार आहे, हातचा हा इथे 9 येणार आहे. 14च्या फाड्यात 19 येतं का, नाही, म्हणून आपण 14 1 14च लिहूया. वजा करूया, काय येईल मुलांनो, 9 मधून 4 गेल्यावर 5 येणार आहे आणि 1 वजा 1 0 राहणार आहे. त्याच्यानंतर बघा इथे हे जे 0 आहे हे खाली आलं, म्हणजे 14च्या फाड्यामध्ये 50 येते का बघा, किंवा त्याच्या जवळपासची संख्या येते का ती बघायची आहे. 14 1 14, 14 दूने 28, 14 त्रिक 42, 14 त्रिक 14 चौक 56, तर मोठीच होते म्हणून 14 1 14, 14 दूने 28, 14 त्रिक 14 1 14, 14 दूने 28, 14 त्रिक 42. बघा 14 ला 3 ने गुणल्यावर 4 तिरी 12चे 2, हातचा आला 1, 3 1 3 ने 4, 42 आलेले आहेत. म्हणून आपण इथे वजा 42 करूया, बघा जागा नसल्यामुळे. मग इथे बघा शून्यातून 2 जात नाही, म्हणून आपण काय केलेलं आहे, हातचा घेतलेला, इथे 4 होईल, इथे 10, आणि 10तून 2 गेल्यावर 8 राहणार आहे मुलांनो. आणि इथे 4 मधून 4 गेल्यावर 0, आणि इथे बाकी काय आलेलं आहे मुलांनो, 8 आहे. वरचे हे 4 जे आहे आता इथे खाली येतील, म्हणजे बघा 84 बनलेला आहे. तर बघा 12च्या फाड्यामध्ये 84 येते का, सॉरी 14च्या फाड्यामध्ये 14ला आपण समजा 14 पंचे 70, 14 सख बघा 6 चौ 24, 6 1 6 आणि 8, बघा 14 गुणीला 6 केले 14 सख 84 येते. म्हणून इथे आपण 14 सख लिहूया, आणि इथे 84 मधून 84 वजा केले, उत्तर 0. म्हणजे बघा 71,904 ला 14 ने निशेष भाग गेला, आणि भागल्यावर उत्तर आपलं जे आहे ते काय आलेलं आहे मुलांनो, 5136 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच बघा भागाकार केल्यावर आपल्याला आलेलं उत्तर काय आहे ते. त्याच्यानंतर आता बघा मुलांनो, म्हणजेच आपण ही आलेली आहे x ची किंमत एवढी आलेली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की आपलं उत्तर काय येईल, की 12 खुर्च्यांसाठी 5136 रुपये द्यावे लागतील. या उदाहरणाचे गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण लिहा. तर बघा समीकरण हे असं लिहिलेलं आहे, हे समीकरण लिहिलेलं आहे, आणि शेवटी उत्तर आपलं किती आलेलं आहे, x बरोबर 5137. चला यांचे स्टेप्स बघूया मुलांनो. बघा इथे सुद्धा 12 खुर्च्यांची किंमत x ही मानलेली आहे, आणि खुर्च्याच्या किमतीचे खुर्च्यांशी असलेले गुणोत्तर बघा 5992/14 बरोबर इथे x पाहिजे होतं मुलांनो, आणि मग यांचं गुणाकार केलेला आहे, आणि उत्तर जे आहे शेवटी हे इथे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. हे असं नाही पाहिजे होतं, यांचा जसं आपण केलं मुलांनो तसंच यांच्या तिरपच गुणाकार करून
त्याच्यामुळे शेवटी जे उत्तर आलेलं आहे मुलांनो ते काय आहे, आणि इथे 428 यांनी लिहिलेलं आहे. इथे आपण काय बनलेलं होतं आपलं, इथे 5992 हे 14 खुर्च्यांची किंमत आहे, तर 12 खुर्च्यांची किंमत किती आहे x, असं हे समीकरण पाहिजे होतं मुलांनो. आणि मग याचा तिरकस गुणाकार आपण केला आणि बरोबर 14x. बघा याचं कसं आलं, मग याचं 5992 गुणिला 12 बरोबर 14 गुणिला x आहे. म्हणजेच x बरोबर आपण काय केलं होतं मुलांनो, 5992 गुणिला 12 भागिला 14. आणि याच्या नंतर आपलं जे शेवटचं उत्तर आहे मुलांनो, तो x बरोबर किती आलं होतं, 5136. इथे हे थोडंसं बरोबर लिहिलेलं नाही आहे मुलांनो, पण शेवटचं उत्तर हे बरोबर लिहिलं आहे. तर आता मुलांनो आपण तिसरा प्रश्न बघूया. आणि हे असे शाब्दिक जे प्रश्न येतात तर तुम्ही माहिती ही जी दिलेली राहते, प्रश्न जो आहे तो व्यवस्थित वाचायचं आणि त्याच्यानंतरच उत्तर सोडवायला सुरुवात करायची. बघा इथे रीमाजवळ 24 वह्या आहेत आणि 18 पुस्तके आहेत. रीमाजवळ काय आहेत मुलांनो, प्रश्न बघूया. रीमाजवळ 24 वह्या आणि 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकासोबत गुणोत्तर करायचे आहेत. आपण काय लिहू, वह्यांची संख्या लिहू. वह्यांचे पुस्तकासोबत गुणोत्तर म्हणजे पहिले वह्यांची किंमत लिहायची 24 आणि इथे 18. बघा मग याला आपण 2 ने समजा भागलं तर समजा 24 भागिला 2 किंवा 6 करू, 6 ने भागूया मुलांनो, कारण 6च्या पटीमध्ये दोन्ही संख्या येतात. 6 1 6 15 sin 3 18 6 चौ 24 म्हणून बघा 6 चौ 24 आणि sin 3 18 म्हणजे याचं जे गुणोत्तर आहे ते किती आलेलं आहे, 4/3 किंवा 4/3 आपण म्हणू शकतो. खूप सोपी आहे. चला यांचं स्टेप बघूया. बघा 4/3 बरोबर आलेला आहे. रीमाजवळ असलेल्या वह्या 24 आणि असलेल्या पुस्तका 18. मग दोन्ही अंशाला आणि छेदाला 6 ने भागले आणि भागल्यावर उत्तर आलेलं आहे 4/3. म्हणून आपण वह्यांचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर किती आहे, 4/3. आता बघा चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघा, 30 डब्यांचे वजन 6 किलोग्राम आहे, तर 1080 डब्यांचे वजन किती. बघा प्रश्न एकदा आपण बघूया अजून. आपल्याला मुलांना इथे काय दिलेलं आहे, 30 डब्यांचे वजन 6 किलोग्राम आहे, तर 1080 डब्यांचे किती वजन राहील. तर बघा इथे 30 डब्यांचे वजन दिलेले आहे. 30 डब्यांचे वजन 6 किलोग्राम आहे, म्हणजेच आपण काय करूया, 30 भागिला 6 करूया, तर 6 पंचे 30 म्हणजेच एका डब्याचे वजन किती आले, 5 येईल. म्हणजेच आपण काय म्हणूया, 1080 डब्याचे वजन काढायचे आहे, तर आपण काय करूया, 1080 ला 5 ने गुणूया, ते आपलं उत्तर राहणार आहे. का बरं असं उत्तर राहील, कारण बघा 30 डब्यांचे वजन 6 किलोग्राम आहे, म्हणून एका डब्याचे वजन काढायचे आहे, तर आपण 30 भागिला 6 करूया मुलांनो, उत्तर आपलं 5 आलेलं आहे. आणि मग 1080 डब्यांचे वजन काढायचे आहे, तर 1080 गुणिला 5 करूया. बघा काय येईल मुलांनो, याला 5 ने गुणल्यावर 5 0 0 8 पंचे 40, 5 0 0 4 हे लिहायचे आणि 5 1 5 म्हणजे बघा उत्तर काय येणार आहे, 5400. म्हणजेच आपण म्हणू शकतो म्हणून 1000 शेवटी असं लिहायचं मुलांनो, की म्हणून 1080 डब्यांचे वजन 5400 किलोग्राम येईल. तर बघूया मुलांनो याचं स्पष्टीकरण. बघा 30 डब्यांचे वजन बरोबर 6 किलोग्राम. मग एका डब्याचे वजन काढायचे तर 30 भागिला इथे 6 केलेला आहे, आलं उत्तर 6 पंचे 30. आणि म्हणून 1080 डब्याचे वजन काढायचे आहे, तर 1080 गुणिला 5 केलं, उत्तर आलेलं आहे 5400 किलोग्राम. बघा आपण जेही उत्तर लिहितो तर जे युनिट आहे त्याचे जे एकक आहे ते बरोबर लिहायचं. त्याच्यावर सुद्धा आपले मार्क्स असतात मुलांनो.
आता पाचवा प्रश्न बघूया आणि पाचवा प्रश्न काय आहे बघा. 5 5 7 या गुणोत्तराचे वाचन कसे करतात. बघा याचे वाचन आता करून दाखवले मी. याला कसं वाचतात 5 7 असं वाचतात. बघा 5 7 असं वाचतात. आता बघा सहावा प्रश्न बघूया. सहावा प्रश्न बघा. स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन व 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे. तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढा. तर बघा मुलांनो, इथे काय करायचंय. स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे आणि 2.20 म्हणजे 2.20 याला आपण कसं म्हणतो 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे. तर लाल रिबीन सोबत निळ्या रिबीनचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. पण बघा एकक सारखे करावे लागेल कारण इथे 80 सेंटीमीटर आहे आणि इथे 2.20 मीटर आहे. आपल्याला माहित आहे मुलांनो 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते. तर आपण 2.20 याचे आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. हे मीटर मध्ये दिलेलं आहे आपल्याला. बघा जागा लागेल आपल्याला. तर आपल्याला काय दिले 2.20 मीटर आहे. याचं सेंटीमीटर करायचं आहे. काय करावं लागेल मुलांनो. व्हेरी गुड. 100 आणि याला गुणावं लागेल म्हणजे आन्सर येईल 220 सेंटीमीटर. आता बघा मुलांनो एकके कसे झाले सारखे झाले आहे. लाल रिबीनचा निळ्या रिबीन सोबत एकक सारखे झालेले. आता आपण गुणोत्तर काढू शकतो. मग आपण काय लिहूया. आपल्याला लाल रिबीनच्या लांबीचं निळ्या रिबीन सोबत गुणोत्तर काढायचं आहे. तर लाल रिबीन किती आहे मुलांनो असं लिहायचं. मग इथे की लाल रिबीनचं गुणोत्तर. जे इथे लाल रिबीन आहे लाल रिबीनचं प्रमाण कशासोबत आपण निळ्या रिबीन सोबत घेऊया मुलांनो. तर काय येणार आहे 80 आणि खाली काय लिहूया 220. तर बघा मुलांना आता आपण काय करूया. याचं संक्षिप्त रूप काढायचंय गुणोत्तर काढायचंय. तर आपण इथे बघा अंशाला आणि छेदाला 20 ने भागूया. तर काय उत्तर येईल मुलांनो. इथे तर माहित आहे तुम्हाला 4 येणार आहे कारण 20 × 80 पण 20 ने 220 ला भागल्यावर काय येईल बघा. 220 ला आपण 20 ने भागल्यावर 20 च्या पाड्यामध्ये 22 येत नाही म्हणून 20 1 20. इथे 2 मधून 0 गेले 2. आता हा जो 0 आहे तो खाली येईल आणि 20 1 20 बाकी 0 म्हणजे 220 ला 20 ने भागल्यावर 11 उत्तर आलेला आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की लाल रिबिनीच्या लांबीचे निळ्या रिबिनीच्या लांबीचे गुणोत्तर किती आहे 4/11 किंवा 4/11 आहे. तर बघूया याचं स्पष्टीकरण मुलांनो. बघा लाल रिबीनची लांबी 80 सेंटीमीटर दिलेली आहे इथे आणि निळ्या रिबिनीची लांबी आहे 2.20 मीटर आहे. तर हे म्हणजेच 220 सेमी. कशी 220 आली माहित आहे कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते. आपण ते कन्वर्ट केलं जे आलेलं आहे 220 सेंटीमीटर. अशा प्रकारे मापनांची जी एकके आहे ती समान केल्यावर आपण गुणोत्तर काढूया. म्हणून 80/220 लिहिलेला आहे आणि याला बघा आपण हे पण 0 कट होऊ शकते आणि मग याला काय केलेलं आहे 2 नी भागलं तर आपलं उत्तर एवढं येणार आहे कारण 11 × 2 = 22 आणि 2/8 म्हणून उत्तर आलेलं आहे 4/11. म्हणजेच आपण म्हणू शकतो मुलांनो की लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनशी जे गुणोत्तर आहे ते किती आहे
4 11 आहे. आणि नक्कीच मुलांनो, मला वाटते की तुम्हाला हे सगळेच प्रश्न समजले असतील. त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते सुद्धा तुम्हाला समजले असतील. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सगळेच प्रश्न घेतलेले आहेत. सगळ्याच व्हरायटीचे टाईपचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहे. तर तुम्हाला मुलांनो नक्कीच याचा फायदा होईल.